नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। सकाळी उठलो आणि पहिली चुरूप कॉफी, मग आई म्हणे बापू म्हणे जाऊन फुलं बिला घेऊनच झालो रेडी आणि गाडीन गेलो फुलं आणाले। घेतले शेंद्री आणि पिवळ्या कलरचे फुलं अर्धा किलो। मग लागली होती भूक, गेलो मग समोसे खेपले रपरप समोसे तर आलो। मग घरीन केला थोडासा अभ्यास। मग म्हणे आई बापू हारबीर बनवून टाक। घेतले हारबीर आणि लावली सुई आणि ओवाले लागलो। हर दिवाळीत मग एकच काम राहते, हार बनवायचा। हार बनवले, गेलो बाहेर आणि लावून टाकले हार। मग झाला होता वेळ आपल्याला वॉक करायला जायचा। मग घातले सॉक्स आणि जूते, मग निघलो वॉक करायला। पाहतो तर का आज मस्त आकाशी होऊन होता, आभाळ मस्त फुल ऍस्थेटिक दिसत होतं। त्याच्यानंतर मग मी आज चाललो 9 ते 10 किलोमीटर। मग आलो संध्याकाळी घरी वॉक करून। मग लगेच थकलो तर मग रपरप पेलं पाणी 1 लिटर। मग झाली होती संध्याकाळ, तर चला म्हणलं आता दिवाळीची पूजा करून घेऊ। घातले फुल कपडे, बाबांना बनवला प्रसाद। त्याच्यानंतर मी आणि आई मिळून लावले घराच्या बाहेर दिवे। आलो अंदर आणि आईनं सजवून दिलं पूर्ण पूजा। त्याच्यानंतर केली आम्ही पूजा। मग पूजा झाल्यावर म्हणलं चला आता फटाके फोडून घेऊ। फटाक्याचं उद्घाटन केलं आम्ही फुल पिकॉकनं, फुल झगमग झगारा, झाडबीड लावून टाकलं। मग गेलो मी चेतन भाऊले भेटाले। चेतन भाऊ म्हणे चला आता आपण आकाश दिवा घेऊन। आकाश दिवा आणले विकत। मग चेतन भाऊनं खोलला आकाश दिवा, केला असेंबल आणि लावला। घे म्हणे चेतन भाऊ, हॅपी दिवाळी टू यू। चला गाईज, आज येतच होता आपला ब्लॉग खतम। चला हॅपी दिवाळी आणि बाय।